श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत खस्ता मिनी समोसा। तर प्रथम आपण मसाला बनवून घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथिंबीर, 4 ते 5 मिरच्या, 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून धने आणि 1 टेबलस्पून बडीशोप। गरम मसाला टाकायचा 1 टेबलस्पून, तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता येते, हळद थोडीशी, 1 टेबलस्पून आमचूर पावडर ह्यामध्ये टाकायची आहे, काळं मीठ वापरायचं आहे, 4 ते 5 लसूण टाकायचं आहे, थोडंसं आलं आणि छान पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे। तर थोडा असं भरडसर असेल असा वाटून घ्यायचा आहे। तर आपण चटपटीत मस्त चटणी बनवणार आहोत। इथे मी गूळ घेतलेला आहे, तो पाण्यात भिजत ठेवलेला होता, थोडीशी चिंच टाकलेली आहे, काळा गूळ वापरला आहे म्हणून पाणी असं दिसत आहे। ते हे गाळून घ्यायचं आहे आणि चिंच नसेल तर आमचूरचं प्रमाण वाढवा, आमचूर पावडरचं प्रमाण। तर त्याच्यामध्ये तिखट टाकायचं आहे आवडीनुसार, हाफ TSP गरम मसाला, थोडासा आमचूर पावडर टाकायचे 1 टेबलस्पून, ते जिरा पावडर देखील आणि धना पावडर देखील टाकलेले आहे, मीठ टाकायचं आहे छान, काळं मीठ वापरा आणि कलोंजी टाकायचे। आता हे सर्व मिक्स करून गॅसवर ठेवायचं आहे आणि छान बॉईल येईपर्यंत उकळी येईपर्यंत गरम करायचं। उकळी आल्यानंतर छोटा चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याच्यात पाणी टाकून हे पाणी त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि छान ढवळत राहायचं आहे, का तर त्याचे गट्टे होऊ नये म्हणून, आणि 2 ते 3 मिनटं उकळी येईपर्यंत शिजून घ्यायचं आहे। तर थंड करत ठेवायचं आहे ही आणि चटणी रेडी झाल्यानंतर थंड करत ठेवायचं आहे। इथे मी एका परातीमध्ये 1.5 कप मैदा घेतलेला आहे, मैदा चाळून घेतलेला आहे। मग इथे मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। इथे थोडासा ओवा घेतलाय, तो हाताने चुरडून टाकायचा आहे त्यामध्ये, हाफ TSP कलुंजी टाकलेली आहे, कांद्याची बीज, हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल पण टाकल्यावर टेस्ट छान येते। इथे तूप घेतलेलं आहे 1 टेबलस्पून। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, दोन्ही हाताने छान असं चोळून मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी मिक्स करून घेत आहे, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तर प्रथम अशी मूठ दाबून बघायची आहे, जसं सुटला तर तुम्हाला अजून चोळून घ्यावं लागेल तूप। ते छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे सतत, 2 ते 3 मिनटं ह्यामध्ये जातातच। इथे मिक्स करून घेतलेलं आहे मी, परत मूठ बंद करून दाखवते, अशा प्रकारे मूठ रेडी झाली पाहिजे। तर अशा प्रकारे झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून पाणी टाका आणि पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे। तिथे मी पीठ मळून घेत आहे, पीठ मळून झालेलं आहे, तेल आणि काहीच नाही लावायचं आहे, घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे, छान घट्ट आहे आणि झाकून ठेवून द्यायचं आहे। आता इथे भाजी करून घेऊयातली, टोप ठेवला गॅसवर, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे, तेल छान गरम झाल्यानंतर काजूचे तुकडे टाकायचे आहेत, तुकडे लालसर नाही करायचे आहेत पण थोडेसे परतून घ्यायचे। तुम्ही शेंगदाणे आवडत असाल तेही टाकू शकता। ते टाकल्यानंतर आपण जो वाटलेला मसाला होता तो टाकायचा यामध्ये आणि अगदी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे मी आणि छान परतून घ्यायचं आहे। थोडं परतल्यानंतर तेल सुटल्यानंतर इथे मी 4 बटाटे घेतले, ते हाताने कुस्करून ह्यामध्ये टाकायचे आहेत, हाताने स्मॅश करायचे, कुस्करून टाकायचे आहेत ह्यामध्ये। इथे 4 ते 5 बटाटे घेतलेली होती मी, तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। त्याच्यानंतर छान परतून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये वाफवलेले मटार टाकणार आहे मी, इथे मी फ्रोझन मटार वापरलेले आहेत, वाफून घेतलेले आहेत, ते टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे स्टफिंग आहे।
इथे तुम्ही टेस्ट करू शकता. जर तुम्हाला मीठ किंवा गरम मसाला कमी वाटला तर तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर मला मीठ थोडंसं कमी वाटलं म्हणून मी टाकलं आहे आणि मिक्स केल्यानंतर थोडं थंड करत ठेवायचं आहे. इथे पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि थोडंसं सुकं पीठ लावून ते लाटून घ्यायचं आहे. लांबट अशी पोळी लाटून घ्यायची आपल्याला. एकदम पातळ नका लाटू, थोडी मीडियम अशी लांबट अशी पोळी लाटायची. आता त्याच्यामधून सुरीने कट करून घ्यायचं आहे. इथे पाणी तुम्ही लावायला विसरू नका. ह्या साईडला पाणी लावून हे व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे. हे मी पाणी नव्हतं लावलेलं, ते तेलामध्ये सुटले, तर पाणी आठवणीने लावा तुम्ही. पाणी लावल्यानंतर चिटकवल्यानंतर असा कोण हातात पकडून त्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे भाजीचं आणि साईडला सुद्धा पाणी लावून बंद करायचं आहे. तर बंद अशा रीत्या अर्ध बंद केल्यानंतर ही फोल्ड घ्यायची आहे आणि फोल्ड मारून परत त्याला बंद करायचं आहे. अशा प्रकारे करायचं आहे. मी तुम्हाला अजून एक दाखवते, पण प्लीज साईडला पाणी लावायला तुम्ही विसरू नका, कारण तेलात गेल्यावर ते सुटतात. नंतर जे बनवले होते त्यांना मी सगळ्यांना पाणी लावलेलं. ते पाण्याचं बोट लावून हे चिटकून घ्यायचं आहे आणि छान प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खुलणार नाही, सुटणार नाही तेलात. आणि असं कोन बनवून हाताच्या मुठीमध्ये ठेवून त्या स्टफिंग भरायचं आहे आणि साईडने सुद्धा राऊंडने पाणी लावायचं आहे. अर्ध ते पॅक करून घ्यायचं आहे. नंतर फोल्ड मारायचे आहे आणि परत बंद करून घ्यायचं आहे. अशा रीते तुम्ही करून घ्यायचे आहे समोसे. तर बाकी देखील समोसे मी करून घेत आहे अशा प्रकारे. तर अजून छान डिझाईन हवी असेल तर फोकच्या साहाय्याने, काट्या चमच्याच्या साहाय्याने तुम्ही असे प्रेस करू शकता. हे पण छान चिकटतात. तिथे मी तेल गरम केलं आहे. तेल जास्त गरम नाही करायचं आहे. असं टाकलं, छोटासा गोळा टाकल्या असं वर नाही आला पाहिजे. त्यात मी थोडं थंड करून घेणार आहे. जास्त तेल गरम करायचं नाही. थोडं तेल गरम झाल्यानंतर हे समोसे ह्यामध्ये सोडायचे आहेत. ते इथे मी छोटे छोटे समोसे बनवले होते, कारण ते छान तेलामध्ये डुबतात म्हणून. तसं टाकल्या समोसा वर आला नाही पाहिजे. छान मंद आचेवर 15 ते 17 मिनटं तळायला लागतात, पण छान एकदम क्रिस्पी समोसा होतो. इथे मी तळून घेत आहे. 15 ते 17 मिनटं लागतात. ते हळूहळू तळतात. वरती आल्यानंतर हलवायचे आहेत. ते इथे पाहू शकता. तर 7-8 मिनटं झाली आहेत. थोडासा कलर आला आहे. अजून ब्राऊन कलर आल्यानंतर मी काढून घेणार आहे. तर इथे पहा, छान खस्ता समोसा झाला आहे. नक्की रेसिपी ट्राय करा. आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.